नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे कावेरी मंदारला म्हणत असते की मंदार आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाहीतर परिणाम खूपच जास्त वाईट होतील. आणि ती मंदारला जोरात धक्का देते आणि तिथून जायला सांगते. तेव्हा मंदार म्हणत असतो, काय गो कावेरी, मी काय बोलतोय ते ऐकून तरी घे ना. तेवढ्यातच तिथे सुलक्षणा येते. सुलक्षणा म्हणते की तुम्ही हिला ओळखता. सुलक्षणाला तिथे बघितल्यानंतर मंदार आणि कावेरी दोघेजणंसुद्धा घाबरतात. तेव्हा सुलक्षणा म्हणते, काय विचारते मी, तुम्ही हिला ओळखता का? तेव्हा मंदार म्हणतो, नाही नाही, मी त्यांना ओळखत नाही. मी इथे हात धुवायला आलो होतो. माझ्या हातावरती आणि माझ्या ब्लेझरवरती चहा सांडला होता ना, ते धुण्यासाठी मी इथे आलो होतो आणि मी फोनवरती बोलत होतो. हे बघा, माझ्या कानामध्ये ब्लूटूथ आहे. मी फोनवरती बोलत असताना इथे समोर ह्या आल्या. मी यांना ओळखत नाही. तेव्हा सुलक्षणा म्हणते, अच्छा, आता तुम्ही हल्लीची मुलं ना, कधी कानामध्ये कॉल लावून तुम्ही स्वतःशीच बोलत असता आणि कधी आमच्याशी बोलता, आम्हाला त्यातलं काही कळतच नाही. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की एका क्षणासाठी मला वाटलं तुम्ही हिला ओळखता की काय आणि दोघेजणं काहीतरी खाजगी बोलताय की काय, असंच मला वाटलं होतं. तेव्हा मंदार म्हणतो, नाही नाही, तेवढी माझी ओळख नाही आहे त्यांच्याशी आणि मी फोनवरती माझ्या एकदम जवळच्या व्यक्तीबरोबर बोलत होतो, असं मंदार आता मुद्दामूनच म्हणतो. तेव्हा सुलक्षणा म्हणते, बरं चला, पानं वाढायला घेतली, तुमच्यासाठी थांबले सगळेजण, चला बरं लवकर. तेव्हा मंदार म्हणतो, काकू जेवणाची काय गरज होती? सुलक्षणा म्हणते, नाही या, आज मी तुमचं मुळीच काही ऐकणार नाही आहे आणि हा आग्रह फक्त माझ्या एकटीचा नाही आहे, तुमच्या लाडक्या श्रीकांत काकांचा सुद्धा आहे. जेवल्याशिवाय तर मी तुम्हाला घालवणारच नाही आहे. चला बरं चला, पानं वाढते चला, असं म्हणून सुलक्षणा त्याला आग्रह करून जेवायला घेऊन जाते. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, हा मंदार या सगळ्या साध्या भोळ्या माणसांचा गैरफायदा घेतोय. काही जरी झालं तरीसुद्धा याचा खरा चेहरा लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर आणायला हवा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुलक्षणा म्हणत असते की पोटभर जेवायचं, अजिबात लाजायचं नाही. तेवढ्यातच इथे यशला जेवत असताना ठसका जातो. तेव्हा कावेरीसुद्धा एका बाजूने पाण्याचा ग्लास देते आणि सुलक्षणासुद्धा एका बाजूने पाण्याचा ग्लास देत असते. तेव्हा इथे लगेचच पौर्णिमा यमुनाला खुणावते आणि म्हणते, आता बघा, आता कुणाचा ग्लास घेणार? तेव्हा इथे कावेरी खूप मोठं मन करते. ती यशला समजून घेते आणि सुलक्षणाकडे बघते आणि आपल्या हातातला ग्लास लगेचच डायनिंग टेबलवरती ठेवून देते. तेव्हा यशला कळतं की कावेरीने इथे कशा पद्धतीने समजूतदारपणा दाखवला आहे आणि माला समजून घेतलं आहे. त्याच्यानंतर तो आपल्या माच्या हातातून इथे पाण्याचा ग्लास घेतो आणि पाणी प्यायला सुरुवात करतो. सुलक्षणा म्हणते, यश सावकाश, अरे ठसका लागला ना तुला? तर प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा खूपच जास्त मंदारला जेवणासाठी आग्रह करत असते. ती म्हणत असते, घ्या ना, अजून पोळ्या घ्या, पोटभर खा. तेव्हा ती विचारते, मंदार, तुम्हाला एक विचारू का? मंदार म्हणतो, विचारा ना काकू. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, मंदार, तुम्ही म्हणालात की तुम्हीसुद्धा पुण्यामध्येच राहता, मग तुमच्या घरी कोण कोण असतं? तेव्हा मंदार म्हणतो, काकू, सध्या तरी मी एकटाच आहे. काही वर्षांपूर्वी माझे आई वडील. तेव्हा ती म्हणते, अरे हो का, नाही मला माहिती नव्हतं, खरंच सॉरी. तेव्हा इथे मंदार म्हणत असतो की तेव्हापासून मी एकटाच आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, तुमचं लग्न झालं नाही आहे का अजून? तेव्हा मंदार म्हणतो, नाही नाही, अजून तरी नाही, अजून मनासारखी मुलगी मला मिळालेली नाही आहे ना, म्हणून. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, अरे वा. तेव्हा लगेच सुलक्षणा तिच्याकडे बघायला लागते. सुलक्षणाला कळतं की इथे पौर्णिमाच्या मनामध्ये काय विचार आलाय ते. तेव्हा इथे पौर्णिमा विचारते, मंदार, म्हणजे तुम्हाला आता लग्न करायचं असेलच, मग तुम्हाला कशी मुलगी हवी आहे, काही सांगाल का? तेव्हा इथे मंदार म्हणतो, काकू, आता काय सांगायचं, सुंदर, गोरी, सडपातळ नसली ना तरीसुद्धा चालेल, फक्त माणूस म्हणून खूपच जास्त चांगली हवी आहे. तेव्हा मंदार हे बोलत असताना कावेरीकडेच बघत असतो. तेव्हा ती म्हणत असते, अरे वा, म्हणजे आजकालच्या काळामध्ये इथे मुलं आधी दिसायला मुलगी सुंदर आहे की नाही ते बघतात, पण तुमच्या तोंडून मी पहिल्यांदा ऐकलं की सुंदर गोरी नसली तरी चालेल, फक्त व्यक्ती म्हणून चांगली हवी. तेव्हा इथे मंदार म्हणत असतो, काकू, अहो चेहऱ्याने काय सांगितलंय, चेहरा आज आहे आणि उद्या नाही, पण माणसाचं व्यक्तिमत्व चांगलं हवं आहे ना. माझ्यावरती ती मुलगी खूप जास्त प्रेम करणारी हवी आहे. माझ्यावरती जीवापाड प्रेम केलं, बस, मला अजून काय हवं आहे? गोरी आणि इथे देखणी असून काय उपयोग जर ते आपल्यावरती प्रेमच करत नसेल तर?
तेव्हा काकू म्हणतात, अगदी बरोबर बोललात तुम्ही मंदार. त्यानंतर लगेच पौर्णिमा आपल्या मुलीला ईशाला आवाज देते आणि म्हणते, ईशा अगं लवकर मसाले भात घेऊन ये ना. आणि मंदारला मसाले भात वाढ. तेव्हा ईशासुद्धा लगेच टोपामध्ये मसाले भात घेऊन येते आणि इथे मंदारला आग्रह करत असते. तो म्हणतो, बास झालं बास. तरीसुद्धा ती म्हणते, नाही अजून थोडा घ्या ना. आणि ती त्याला मसाले भात वाढत असते. तेव्हा दोघे एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे इलेक्ट्रिशियनवाले आलेले असतात. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, तुमचं चालू द्या, पोटभर जेवा, मी आलीच. तेव्हा सुलक्षणा म्हणते, हे काय, मी तुम्हाला काल यायला सांगितलं होतं ना, तुम्ही काल आला नाहीत आणि तुम्ही आज येत आहे. आता खूप ठिकाणी आम्हाला इथे लाईट चेंज करायचे आहेत, बल्ब चेंज करायचे आहेत आणि तुम्ही आता येत आहे. आता आमच्या घरामध्ये पाहुणे आलेत आणि ते पाहुणे जेवायला बसलेत. आता तुम्ही येऊ नका, तुम्ही उद्या या जा. तेव्हा इकडे ती माणसं म्हणत असतात, असं काय करताय ताई, उद्या आम्हाला खूप जास्त कामं आहेत, आजच करून घ्या ना. तेव्हा ती म्हणते, अहो पाहुणे आलेत सांगितलं ना. तेव्हा मंदार म्हणतो, काकू अहो कोण पाहुणे आलेत, आता मी तर तुमच्या घरातलाच आहे ना, मग तुम्ही घ्या ना, तुमची काय कामं आहेत ती करून घ्या, माझ्यासाठी थांबू नका. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अगदी बरोबर बोलात तुम्ही मंदार. अहो तुम्ही कोणी लोक आहात का, तुम्ही तर आता घरातलेच आहात. तेव्हा श्रीकांत काका म्हणत असतात, मंडळी अहो मी काय म्हणतो, करू द्या ना त्यांना त्यांची कामं, तुम्ही या बरे इकडे. आणि मंदार आपल्या घरातलाच आहे, त्याला काय अडचण होणार आहे आपलं काम चालू असेल तर, हो की नाही मंदार. तेव्हा मंदार म्हणतो, अगदी बरोबर. सगळेजण जेवत असतात. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, ये ईशा ये, चल आपण आता मंदारसाठी गरमागरम इथे खीर घेऊन येऊया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरीला मंदारचा फार राग येत असतो. मंदार तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणत असतो की ऐका ना, मला थोडंसं लोणचं वाढता का. तेव्हा इथे यश आता कान्या नजरेने कावेरीकडे बघत असतो. तेव्हा इथे कावेरी असं दाखवते की ती मंदारला ओळखतच नाही आणि ती म्हणते की हो देते ना. आणि ती जाऊन त्याला आता लोणचं, तिची इच्छा नसते तरी पण देते. तो लोणचं खातो आणि म्हणतो, खूपच छान आहे लोणचं. आणि तिला आता एका नजरेने बघत असतो आणि बाकीच्या सर्व लोकांकडे बघतो, पण सगळीजणं आपापल्या कामामध्ये असतात. तेव्हा सुलक्षणा येते आणि म्हणते, पोटभर जेवलात ना मंदार. मंदार म्हणतो, काकू अहो तुमच्या हाताला किती चव आहे, अगदी अन्नपूर्ण उतरली आहे तुमच्या हातामध्ये, खरंच खूपच सुंदर स्वयंपाक बनवलात तुम्ही. तेव्हा तो आता हात धुवायला जात असतो. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की वहिनी, माझ्या मनामध्ये एक विचार आला आहे. मी काय म्हणते, तुम्ही जरा मंदारजवळ बोला ना, म्हणजे आपल्या ईशासाठी मंदार खूपच जास्त परफेक्ट मुलगा असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं. तेव्हा सुलक्षणा म्हणते की आत्ताच तो विषय काढू नकोस, मी ह्यांच्याबरोबर बोलते, मग काय ते आपण ठरवू, कधी मंदारजवळ बोलायचं आहे कधी नाही ते आपण ठरवू. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ईशा मंदारसाठी आणि सर्वांसाठी खीर घेऊन आलेली असते. ती मंदारला पहिली वाटी देते आणि म्हणते, सावकाश खा, गरम आहे. तेव्हा इथे मंदार लगेचच खीर खातो आणि म्हणत असतो की ईशा खूपच छान खीर झाली आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, ईशानेच बनवली आहे. तेव्हा मंदार म्हणतो, हो का, ईशाच्या हाताला सुद्धा खूप चव आहे. त्यानंतर इथे आता फोन आलेला असतो यशचा. तेव्हा सुलक्षणा रागाने बघते, कारण किचनमध्ये डायनिंग टेबलवरती फोन अलाउड नाही आहे. पण आता यशला काय बोलणार, यशला सगळं माफ. तेव्हा यश म्हणतो की मा, खूपच जास्त महत्त्वाचा फोन आहे, घ्यावा लागेल. आणि तो फोनवरती बोलण्यासाठी बाहेर जातो. तेव्हा इथे आता मंदार म्हणत असतो, खरंच तुमच्या घरामध्ये आहे ना, इथे आल्यानंतर आपलंसं वाटतं, पोटभर जेवायला मिळतं. अहो इथल्या घरच्या जेवणाला जी चव आहे ती हॉटेलमधल्या जेवणाला कुठे. तेव्हा सुलक्षणा म्हणते, तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा तुम्ही आमच्या इथे जेवायला येऊ शकता. त्यानंतर इथे मंदार फोनवरती बोलत आलेला असतो. तिथे चिकू एकटाच खेळत असतो. इलेक्ट्रिशियनचं काम चालू असतं. इथे वायरी वगैरे आता लटकत असतात. तेव्हा बाजूला एक बॉल असतो. मंदार म्हणतो की कावेरी आता शिकवतो तुला मंदार काय चीज आहे ते. आणि तो चिकूच्या समोरून एका बॉलला लाथ मारतो आणि तो बॉल आता लांब तिकडे उडवून देतो. तेवढ्यातच इथे चिकूला तो बॉल दिसतो आणि चिकू तो बॉल घेण्यासाठी आता समोर समोर चालत येतो. आणि बरोबर समोरच इथे वायर असते, जी वायर चिकूला लागली किंवा चिकूने ती पकडली तर त्याला खूप जोराचा शॉक लागू शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, चिकू आता समोर येतो, तो रडतसुद्धा असतो.
तेव्हा किचनमध्ये कावेरी काम करत असते. ती म्हणत असते की मला इतकं अस्वस्थ का वाटतंय, माझा चिकू कुठे आहे. आणि ती आता घाई गडबडीमध्ये चिकूला बघायला येत असते. तेव्हा चिकू बाहेरच असतो. तो आता रस्सी पकडायला जाणार तेवढ्यातच कावेरी येते आणि चिकूला बाजूला करणार तेवढ्यात यश त्याला बाजूला करतो आणि कावेरी त्या वायरला बाजूला ढकलून देते आणि वायरला हात लागल्यामुळे तिलासुद्धा खूप जोराचा करंट लागतो. कावेरी खाली आता पडते. तेव्हा इथे यश खूपच जास्त चिडतो आणि म्हणतो, हे काय करताय तुम्ही, अशी कामं करता का, तुम्हाला लहान मुलगा दिसत नाही आहे, वायरी अशा खाली सोडून का ठेवल्या आहेत तुम्ही, बाजूला करता येत नाही का. त्यांना आता शॉक लागला, त्यांना जर अजून काही झालं असतं तर. तेव्हा इथे सगळेजण धावत पडत येतात. यश म्हणतो, तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा कावेरी म्हणते, हो मी ठीक आहे. त्यानंतर इथे लगेच मंदार म्हणत असतो, बरं झालं कावेरी वहिनी वेळेत आल्या आणि त्यांनी इथे चिकूचा जीव वाचवला, नाहीतर काय झालं असतं काही सांगता येत नाही. तेव्हा मंदार म्हणतो की पण आता थोडक्यात सगळं काही निभावलंय, पुढे सगळं काही थोडक्यातच निभावेल असं होणार नाही, बरोबर की नाही. त्याच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. आता जे झालं ते पुढे कधीही होऊ शकतं, तेव्हा काळजी घेतली पाहिजे. तेव्हा इथे यश म्हणत असतो, तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही झालं तर नाही. तेव्हा यमुना म्हणत असते, अरे तिला कुठे काय होणार आहे, काय झाले तिला, काही झालेलं नाही आहे. तेव्हा सगळेजण यमुनाकडे बघतात. तेव्हा यमुना म्हणते, नाही तीच मला मागे म्हणाली होती की ती गावचं पाणी पिऊन आली आहे म्हणून तिला काही होत नाही, ती शहरातल्या मुलींसारखी कच्च्याकळीची नाही आहे असं म्हणाली होती, हो की नाही गं, ठीक आहेस ना तू. तेव्हा कावेरी म्हणते, हो मी ठीक आहे. तेव्हा इथे आता यमुना म्हणते, बघितलं तुम्ही काय म्हणाली ती, मी ठीक आहे म्हणून म्हणाली. तेव्हा इथे आता सगळेजण काळजीने तिला विचारत असतात, विद्या वगैरे विचारते. तेव्हा इथे कावेरीला आठवतं की हे सगळं मंदारने तर केलेलं नाही आहे ना, कारण ते इलेक्ट्रिशियनवाले आत्ताच आले. मंदार इथे मला म्हणाला की मी तुमच्या घरातलाच आहे, तुम्ही काम करून घ्या. आणि बरोबर इथे फोनवरती बोलत तो बाहेर त्याच वेळेला आला ज्या वेळेला ते लोक काम करत होते आणि चिकू त्या ठिकाणी होता. याचा अर्थ हे सगळं मंदारने मुद्दामून केलं, त्यानेच हे सगळं घडून आणलं. मंदार सोडणार नाही मी तुला, जर माझ्या चिकूला काही झालं असतं ना तर मग तुला बरोबर सांगितलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सुलक्षणा येते आणि म्हणते, काय गं, तू या बाळाची आई आहेस ना, तुला बाळाची नीट काळजी घेता येत नाही का, बाळाला काही झालं असतं म्हणजे. मगाशी इथे आता मंदार बसला होता ना म्हणून मी काय बोलले नाही, नाहीतर चांगलं तुला सुनावलं असतं. मागच्या वेळेलासुद्धा असाच हलगर्जीपणा केला होतास, कुठे लक्ष कुठे असतं गं तुझं, बाळाची काळजी घेता येत नाही का तुला. हे बघ मी तुला शेवटचं सांगते, यापुढे जर तुझ्यामुळे चिकूला काही झालं ना तर मात्र माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. तेव्हा यश म्हणत असतो, मा शांत हो मा, हे बघ चिकूला काही झालेलं नाही आहे आणि चिकूचा जीव कावेरीनेच वाचवला आहे ना. अगं तिलाच योग्य वेळेला वाटलं की चिकू कुठेतरी धोक्यात आहे म्हणून तर त्या योग्य वेळेवरती आल्या आणि चिकूपासून त्या वायरला लांब केलं. तेव्हा यमुना म्हणत असते, यश मी काय म्हणते, तू तिचं वकीलपत्र का घेत नाही, नाही कुणी काही बोललं की लगेच ढाल घेऊन उभा राहतोस ना, म्हणून म्हणाले. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, यमुना बास झालं तुझं, गप्प बस आता. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, हे बघ मी तुला शेवटचं सांगते, डोक्यामध्ये काय विचार काय असतात तुझ्या, पुन्हा तुला ते केटरिंग वगैरे करायचं नाही आहे ना, ते काही तुझ्या डोक्यात आलेलं नाही आहे ना, त्याच्यामुळे ते खूळ जर आलं असेल तर ते बाजूला ठेवायचं मी तुला आधीच सांगते. आणि मागच्या वेळेलासुद्धा तुझ्या हाताला काटा लागला होता, इतकं रक्त आलं तरी तुझं लक्ष नव्हतं. तुझं लक्ष कुठे असतं मला माहिती नाही, पण चिकूकडे लक्ष द्यायचं ती जबाबदारी आहे ना तुझी, व्यवस्थित पार पाडायची. तेव्हा इथे आता लगेच कावेरी आपल्या मनामध्ये म्हणते की मंदार जेव्हापासून इथे आला आहे तेव्हापासून माझा भूतकाळ काय माझी पाठ सोडत नाही आहे. काय करू मी देवा, मंदारचं सगळं सत्य या लोकांना सांगू का, पण मग कावेरीला दिलेलं वचन मला पूर्ण करता येणार नाही. तेव्हा सुलक्षणाने कावेरीला ताकीद दिलेली असते, चिकूची काळजी घ्यायची, त्याला जर पुन्हा काही झालं तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. तेव्हा सुलक्षणा म्हणते की यश तू चल जरा माझ्याबरोबर, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा यश म्हणतो, हो मा मी आलोच. तेव्हा इथे आता यमुना हिला खूपच जास्त राग येत असतो, कारण तिला माहिती आहे यश प्रत्येक वेळेला कावेरीची बाजू घेत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो यश जात असताना मागे वळून कावेरीकडे बघतो. त्याच्या लक्षात आलेलं असतं की कावेरी थोडी अपसेट आहे. तर इथे कावेरीला जो संशय आलेला असतो तो बरोबर असतो, कारण मंदार त्या इलेक्ट्रिशियनवाल्यांना पैसे देत असतो.
तो म्हणत असतो की वाह, एकदम मस्त काम केलं तुम्ही, एकदम बरोबर करेक्ट टायमिंगवरती आलात आणि कामसुद्धा चोखरित्या पार पाडलं. तेव्हा तो त्यांना पैसे देतो. ती माणसं थँक्यू म्हणून निघून जातात. ठरल्याप्रमाणे इथे पौर्णिमा आणि सुलक्षणा दोघीजणी बसलेल्या असतात. त्यांच्यामध्ये चर्चा सुरू असते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, वहिनी तुम्ही भाऊजींजवळ बोला ना, मंदारबद्दल आणि ईशाबद्दल बोला. मंदार खरंच खूप चांगला मुलगा आहे हो. आपल्या ईशाबरोबर त्याचं लग्न झालं तर खूप चांगलं होईल. तेव्हा इथे आता सुलक्षणा बोलायला थोडी घाबरत असते, पण काकांनी पौर्णिमाचं बोलणं ऐकलेलं असतं. काका म्हणतात, चालेल, मला चालेल, काही हरकत नाही आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते, तुम्हाला चालेल आम्हाला जे काही बोलायचं आहे ते? तेव्हा काका म्हणतात, का नाही चालणार? पौर्णिमा म्हणते, भाऊजी याचा अर्थ जे आमच्या मनात आहे ते आधीपासूनच तुमच्या मनात होतं का? तेव्हा इथे श्रीकांत काका म्हणतात, अगदी बरोबर, मंदार खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्याच्याबरोबर जर आपल्या ईशाचं लग्न झालं तर ईशा किती सुखी राहील बरं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो भाऊजी, अगदी माझ्या मनातलं बोलात. मला सुद्धा मंदार आपल्या ईशासाठी खूप आवडला आहे. तेव्हा ती म्हणत असते की लवकरात लवकर बोलणी करून घ्या तुम्ही भाऊजी. आणि मी काय म्हणते, म्हणजे माफ करा, मला लहान तोंडी मोठा घास घेते. मी जे काही बोलते कदाचित ते तुम्हाला नाही आवडणार भाऊजी, पण मला बोलायचं आहे. मी काय म्हणते, तुम्ही आहे ना, जोपर्यंत मंदारबरोबर बोलणी होत नाही, ईशाचं लग्न ठरत नाही ना, तोपर्यंत तुम्ही त्या कावेरीला या सगळ्यापासून जरा लांबच ठेवा. त्या कावेरीला अजिबात ईशाच्या आणि मंदारच्या लग्नाबद्दल काही कळू देऊ नका. मागच्या वेळेला माहिती आहे ना, त्या मुलीला कळलं आणि तिने काही तमाशा करून ठेवला होता. आलेलं चांगलं स्थळ ईशाचं निघून गेलं होतं. तेव्हा ह्या वेळेला मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे. तुम्ही प्लीज काम करा ना, तुम्ही त्या कावेरीला आपल्या ईशापासून लांबच ठेवा. आणि वहिनी त्या ईशालासुद्धा समजवा हां, म्हणजे दिवसभर ईशा नुसती कावेरी वहिनी एवढंच काही ते करत असते. कावेरीशिवाय तिचं पानसुद्धा आता हलत नाही आहे. तेव्हा तुम्ही ईशाला समजवा, तिच्यापासून लांब राहायला सांगा. आणि भाऊजी तुम्ही मंदारबरोबर लवकरात लवकर लग्नाचं बोलून घ्या. तेव्हा सुलक्षणा म्हणते, काळजी करू नको तू पौर्णिमा, जे काही करायचं आहे ते मी करेन आता. त्यानंतर कावेरी एकटीच मंदिराच्या पायऱ्यांवरती बसलेली असते. कावेरी म्हणत असते की देवा, हे काय तू माझ्या नशिबाला लावलेस. इथे आता आली आहे माझ्या काऊचा शब्द पूर्ण करण्यासाठी, तिचं वचन पूर्ण करण्यासाठी. आणि घरामध्ये इतक्या अडचणी येत आहेत, त्याच्यामध्ये माझा भूतकाळ, तो मंदार इथे आता मुद्दामून परत आला आहे. काही ना काहीतरी काढून तो आमच्या घरामध्ये येत असतो, कारण त्याला माझ्यासमोर राहून मला त्रास द्यायचा आहे ना, माझ्या नजरेच्या समोर येऊन मला त्रास द्यायचा आहे, म्हणूनच तो हे सगळं करतो आहे. पण जाऊ दे, जर इथे त्याचा आगाऊपणा मंदारचा दिवसेंदिवस वाढत गेला ना, तर मग मी मात्र खोटं बोलणार नाही आणि गप्प बसणार नाही. मग मी मंदारचा खरा चेहरा सगळ्यांना लवकरात लवकर सांगेन. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदारचं सत्य सगळ्यांना सांगेनच. मग माझं सत्य कळलं तरीसुद्धा चालेल, असं इकडे आता कावेरीने ठरवलेलं असतं. तेव्हा यश म्हणत असतो की तुम्ही इथे बसलाय, मी तुम्हाला सगळीकडे शोधला, माहिती आहे तुम्हाला. तेव्हा इथे कावेरी आता गप्पच असते. तेव्हा यश म्हणत असतो, हे बघा मला माहिती आहे, मी मगाशी नोटीस केलं होतं तुम्ही खूप सॅड आहात, पण तुम्ही आपल्या चिकूचा जीव वाचवलात ना, तुमच्यामुळेच तो आज व्यवस्थित वाचला, तो जिवंत आहे. मग तरीसुद्धा तुम्ही अशा का? तुम्ही स्वतःला इथे त्रास करून घेऊ नका, काही गरज नाही आहे त्याची. तुम्ही चिकूच्या आई आहात, तुम्हाला त्याची काळजी आहे, मग कुणाला असणार. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तेव्हा इथे कावेरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की मंदारबद्दलचं सत्य इथे यशला तरी सांगू का, तेवढेच यश माझी मदत करतील. तेव्हा इथे यश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की कावेरी प्लीज मला सांगा, तुम्हाला कसला त्रास होतो आहे, हल्ली तुम्ही अशा का वागताय. माझ्याकडे त्या प्रश्नाचं जर उत्तर असेल तर मी तुम्हाला जरूर सांगेन, पण प्लीज माझ्याशी बोला ना, मला तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी शेअर तरी करा. तेव्हा इथे आता कावेरी यशकडे बघतच असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे यश कावेरीला म्हणतो की कावेरी इकडे या आणि तुम्ही इथे आता अंतरपाठ बोलायला सुरुवात करा. तेव्हा इथे यमुना, सुलक्षणा, पौर्णिमा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो, कावेरीला सुद्धा. त्यानंतर सुलक्षणा म्हणत असते, यश अरे तू इथे आता माळ तयार केलीस का? तर इथे तुळशीची माळ तयार करायला सांगितलेली असते. ती यश आणि कावेरी दोघांनी सुद्धा तयार केलेली असते. तेव्हा इकडे माँ म्हणत असते की यश ये, आणि ती माळ आहे ना, ती आता तुला इथे विठुरायाला घालायची आहे. ती तुळशीची माळ घे बरं. तुळशीची माळ घेऊन इथे यश आता जात असतो आणि तिथे आता विठ्ठल आणि रुक्माई त्यांच्या ज्या मूर्त्या असतात ना,
त्यांना ती तुळशीची माळ आता घालतच असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो कावेरीसुद्धा आपली माळ तयार करून घेऊन येते आणि इथे यमुना आता बघते. यमुनाला काही करून आता तमाशा करायचा असतो. तेव्हा ती कावेरीच्या पायात पाय गुंतवते आणि यश जेव्हा तुळशीची माळ आता विठुरायाला घालणार, तेवढ्यातच प्रेक्षकांनो कावेरीच्या पायात पाय घातल्यानंतर कावेरी पडणार. तिच्या हातातलं ताट उडतं आणि त्याच्यामध्ये असलेली तुळशीची माळ ही आता रुक्माईच्या गळ्यामध्ये जाऊन पडते. तर यश आणि कावेरी या दोघांनी आता विठुराया आणि रुक्माई या दोघांना सुद्धा तुळशीची माळ ही अगदी सोबत जोड्याने घातलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो सुलक्षणाला या गोष्टीचा खूपच मोठा धक्का बसतो आणि ती यश आणि कावेरी या दोघांकडे बघतच राहते.